नमस्कार मित्रांनो, मी आहे भाविक आणि वेलकम टू यूट्यूब चॅनल फूड अँड ट्रॅव्हल बानी। ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं। तर मित्रांनो, आज आपण आलो श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जे आहे नाशिकला, जे आपण महादेवांचं दर्शन घ्यायला आलेलो आहे। आपल्याला तर माहिती आहे त्र्यंबकेश्वर हे आपल्या 11 ज्योतिर्लिंगांमधलं एक आहे, जे महाराष्ट्रामध्ये आपले 3 ज्योतिर्लिंग आहेत त्यातलं एक त्र्यंबकेश्वर जे नाशिकमध्ये स्थित आहे। तर आपण त्र्यंबकेश्वरला येणार तर नाशिक आपल्याला सगळ्यात जवळचं स्टेशन आहे जे 28 किलोमीटरवर आहे। बाय रोड येणार असेल तर ठाण्यावरनं जवळजवळ 160 किलोमीटर आणि पालघरवरनं 120 किलोमीटरला आहे। बस कनेक्टिव्हिटी आणि ट्रेन कनेक्टिव्हिटी आहे, पण ट्रेननी जर येणार असेल तर आपल्याला नाशिकवरनं उतरावं लागेल आणि तिकडनं बसने यावं। आता आम्ही बाय रोड आलो बोईसरवरनं, जे साधारण आम्हाला 122 किलोमीटर पडलेलं आहे। जर तुम्ही इकडे आलात तर महादेवांचं जेव्हा दर्शन घ्याल त्याच्यानंतर आपल्याला इकडे दुसरं ऑप्शन आहे गुरुपीठ आहे स्वामींचं। त्याच्यानंतर नाशिकमध्ये आपल्याला माहिती आहे सीता गुफा वगैरे पंचवटी आहे, तेही आपण जाऊन बघू शकता। आणि जर आपल्याला वेळ मिळाला तर पुढे आपण वणीला जाऊन सप्तशृंगी मातेचं पण दर्शन घेऊ शकतो।
फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. खूप लाईन होती. आता बाहेर येऊन जरा बसलोय बाकड्यात. जवळजवळ साधारण 2.5 तास लागले दर्शनासाठी. ऑफ सीझन असून पण आणि आज बुधवार आहे तरी पण एवढी गर्दी होती. तर आपण जर येणार असाल तर त्या हिशोबाने जरा प्लॅनिंग करून या, कारण की जरा दिवसेंदिवस पब्लिक वाढतोय, गर्दी आहे, तर थोडा लाईनमध्ये आपल्याला वेळ लागेल. हां, इकडे पेड दर्शनची पण फॅसिलिटी अवेलेबल आहे, जी 200 रुपीज पर पर्सन आहे. तर आपल्यावर आहे, आपल्याला फ्री दर्शन मिळतं का पेड दर्शन मिळतं. तर आपलं हे जे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आहे हे ब्रह्मगिरी पर्वतामध्ये स्थित आहे आणि या मंदिराची उभारणी साधारण 1755 मध्ये पेशव्यांनी याची उभारणी केली होती. तर या नदीला इथेच आपलं गोदावरी नदीचं उगमस्थान सुद्धा सांगितलं जाते. आणि जर आपण बघायला गेलं तर नॉर्मली जे आपण इतर मंदिरामध्ये बघतो ते शिवलिंग वेगळं असते, पण त्र्यंबकेश्वरचं जे ज्योतिर्लिंग आहे इकडे शिवलिंग वेगळं. या शिवलिंगामध्ये आपल्याला ब्रह्मा विष्णू महेश हे तिघही दिसतील आणि सोबत गोदावरी नदीचं पाणी जे आहे ते आपल्याला बघायला मिळते. जर आपण श्रावण महिन्यात जर इकडे आला तर श्रावण सोमवारी भरपूर गर्दी असते आणि तशीच महाशिवरात्रीला पण भरपूर गर्दी असते, तेव्हा जत्रा वगैरे पण इकडे असते. तर आपण त्या टायमाला आलात तर आपल्याला नक्की वेगळा अनुभव भेटेल. हां, पण जेव्हा पण इथे इकडे मंदिराकडे एक भक्तनिवास पण आहे, पण ते 24 खोल्यांचंच काहीतरी आहे. तर मग त्यासाठी आपल्याला जरा ॲडव्हान्समध्ये बुकिंग करून घ्यावी लागेल. आजचा ब्लॉग जो आहे तो आज आम्ही इकडे संपतो. आपल्या त्र्यंबकेश्वर दर्शन कसं वाटलं ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भेटू आपण लवकरच एका नवीन ब्लॉगसोबत. ते तुम्ही काळजी घ्या. हर हर महादेव.